छोटे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. हाईट ही थोडीशी छोटीच आहे, नावही छोटे आहे. चला टॉस साठी यायचे थापा 11 आणि रुद्विक 11 महारळ दोन्ही टीमचे कॅप्टन. पुढची मॅच पहिल्याही मॅच मध्ये थापा 11 संघ पराभूत झालाय. दुसऱ्या बाजूला रुद्विक 11 महारळ संघ तोही पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालाय. त्यामुळे आता दोन्ही टीम साठी ती मॅच महत्वाची आहे. ती मॅच 5 ओव्हरची असेल, लक्षात घ्या. त्यामुळे कॅप्टन लवकर या. पहिला चेंडू चांगला होता. तिथे 40+ चे खेळाडू आहेत. 40+ चे खेळाडू कुठेही कमी नाहीयेत टेनिस क्रिकेटमध्ये. त्यांचाही खेळ चांगला आहे. छोट्या चांगली गोलंदाजी करतायत. राईट मोर द विकेट. हा कुठ्याचा बॉल होता. फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होते. आउटफील्ड फास्ट आहे आणि धावा 4 येतील चेतन पालच्या खात्यामध्ये. 46 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 46 रन झालेत. चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. टॉस साठी यायचे लवकरात लवकर. थापा 11 आणि रुद्विक 11 महारळ. या पुढची मॅच क्रमांक ती 4 असेल. लुझर बिग बॅक्स फॉर्मॅट मध्ये तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये मॅचेस पाहायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी हाच फॉर्मॅट असतो. मात्र चेतनच्या बॅट मधून आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. अशी शॉर्ट ऑफ रेंजची गोलंदाजी तुम्ही चेतनला करू शकत नाहीये. कारण चेतन बॉलच्या चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध आला तर षटकारच लागणार आहे. 50 कंप्लीट. 52 धावा झाल्यात स्वामी 11 वरपच्या. कालपासून थोडेसे लय मध्ये दिसत आहेत चेतन पाल. गोविलीच्या स्पर्धेत सुद्धा चांगला खेळ त्यांनी केला. मात्र मॅच जिंकून देऊ शकले नाही ही खंत त्यांच्या मनामध्ये काल राहिली. 3 बॉल 5 ची मॅच तिथे गमावली. मात्र आज थोडेसे लय मध्ये ते दिसत आहेत. तरी लांब लचक षटकार ते मारत आहेत. भरपूर वर्ष फॉर्म त्यांचा गमावला होता. मानवली संघ तिथून क्वालिफाय झाला. मुकेश गायकर अँड कंपनी. मुकेश गायकरने जबरदस्त खेळ केला होता. TDPL मध्ये सुद्धा ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये ती स्पर्धा जिंकली. गजानन डेव्हलपर्स मांडाने. ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करते. आता दबाव दिसतोय गोलंदाज छोट्यावरती. धावा झाल्या 53. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि चांगलं ठाऊक आहे चेतन पालला. 3 बॉल मध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा करेल या मॅच मध्ये. आणि त्या झाल्या 10 ते 15 त्याने चेस करायला कठीण जातील अपोजिट टीमला. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खरं तर क्षेत्ररक्षकाला चेंडूवर यायला हवं होतं. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे. तो पडल्यानंतर थोडासा बाउन्सच घेईल. 57 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 57 धावा झाल्यात. धावा कमी होत्या मात्र या शेवटच्या 2 षटकात भरपूर धावा आल्यात. इथे आखून टप्प्याचा बॉल होता. त्यालाही पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. चेतन पॉल ऑन फायर. काय बॅटिंग करतोय चेतन या मॅच मध्ये. 57 मध्ये 6 ऍड होतील. 63. मगाशी स्वामी 11 वरपने 63 केल्या होत्या. आताही 63 केल्या आहेत. जणू का 63 आकडा हा लकी आहे स्वामी 11 वरप साठी. मात्र अजून एक चेंडू शिल्लक आहे. हे विसरून चालणार नाहीये. प्रेम या टीमचे संघ मालक आहेत. आता खुश असतील ते कदाचित. काही 63 धावा झाल्यात. गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. देवेनने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. त्यामुळे देवेनची षटकं महत्वाची असतील या मॅच मध्ये. स्वतः कल्पेश सारखा गोलंदाज या टीम मध्ये. एकच धाव मिळेल. मागच्या मॅच मध्ये 63 केल्या होत्या. या मॅच मध्ये 64 केल्या स्वामी 11 वरपने. 64 वरती विकेट गेलेत. त्या 4 विकेट गेलेत. मगाशी 63 वरती 4 गेले होते. आता चला रुद्विक 11 महारळ कॅप्टन या लवकर.
ऋत्विक 11 महाराजचे कॅप्टन लवकर या. मागच्या मॅच मध्ये 63 केले होते, आता 64 केले आहेत. चला ऋत्विक 11 महाराजचे कॅप्टन आलेत. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. चला एका बाजूला थापा 11 आणि ऋत्विक 11. लक्षात घ्या मॅच हारला तर या स्पर्धेतनं बाहेर, जिंकला तर एक संधी असेल. टॉस कोणी जिंकलाय? थापा 11 ने 65 विने. कारण इथून जर तुम्ही जिंकला तर थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश कराल, म्हणजे आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला खेळायला मिळेल. चौसष्ट धावा आपण जर पाहिल्या तर कॅप्टन खुश असतील जरूर, कारण 65 चेस करायचे इतक्या सोप्या नाही आहेत. त्यामुळे प्रेमलाही माहिती आहे, जे संघ मालक सुद्धा आहेत. चित्तन, अजय, देवेनने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, विसरून चालणार नाहीये. पोपट सुद्धा इन ऍक्शन मध्ये बघा. आणि 140+ खेळाडू तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहे. 5 षटकात 64 धावा केल्या स्वामी 11 वरपणे. आता आई गावदेवी SM 11 महाराळला या मॅच मध्ये 65 धावा चेस करायचे आहेत. जर जिंकला तर शेवटची मॅच खेळायला मिळेल, हारलात तर 5वी मॅच खेळायला मिळेल. त्यामुळे हारलात तरीही नुकसान नाहीये, मात्र जिंकला तर थोडा जास्त फायदा होईल, सेमीफायनलचं तिकीट मिळेल. आणि बघा या 65 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. आपण जाऊया निखिल ठोंबरे यांच्याकडे. दुसऱ्या सत्रामध्ये या धावा चेस होतील की त्यापासून त्यांना रोखलं जाईल. चला सलामी जोडी लगेच पाठवायची. आई गावदेवी SM 11 महाराळ आपली सलामी जोडी पाठवायची आहे. धन्यवाद नितीन सर. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत मारळवर प्रीमियर लीग पर्व 5वं या क्रीडा स्पर्धेचं आपण पाहतायत. मॅन ऑफ द मॅच साठी विष्णू शिंगोले साहेब यांच्या वतीनं एक आकर्षक अशी ट्रॉफी, निखिल पाटील यांच्या वतीनं सन्मान चिन्ह आहे आणि महेंद्र जगताप पेरू यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी देखील आकर्षक असं सन्मान चिन्ह. त्यानंतर भावेश पवार यांच्या वतीनं मालिकावीर साठी एक आकर्षक शूज, त्यांचंही स्वागत आहे. आणि त्याचबरोबर कुणाल म्हात्रे यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफी सौजन्य.
पहिला चेंडू अभिषेकचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा खणखणीत चौकार. धाबा 4. मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि आजच्या दिवसातील 6वा सामना त्यांना खेळायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जो संघ पराभूत होईल तो 4थ्या सामन्यातील विजेत्याबरोबर अजून त्यांना एक संधी आहे. पहिली कोणती टीम ठरते जी मारळ बरोबर प्रीमियर लीगच्या सेमीफायनल मध्ये जाते ते पाहिजे आपल्याला. महेश पालम, निखिल निखिल आहेत आणि नवीन देशमुख यांचं देखील खूप मोठं सौजन्य. बडी मछली जाल में बिग विकेट डाऊन. सुंदर झेल पकडला बबलूने. विकेट आली ती देवेंच्या खात्यात. फलंदाज बाद. आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. स्पेशली या स्पर्धेसाठी ज्यांचं सौजन्य त्यांचा मी विशेष कौतुक करून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आगिवले दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेट आली. महत्वाची विकेट अभिषेक या खेळाडूची गमावली. लक्ष जर आपण पाहिलं 65 धावांचं. पहिला सामना 62चा पाठलाग 5 षटकांमध्ये 4 षटकांमध्येच कंप्लीट केलेला आहे अशी असणारी टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वामी 11 वरप जो संघ ज्याची गोलंदाजी अतिशय भेदक आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 63 धावा डिपेंड केलेल्या आहेत आणि आता त्यांना 65 डिफेंड करायच्यात. मॅच भरपूर चांगली होताना आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय ते आपल्याला पाहायचं. देवेन गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एनवर जयेश आगिवले. अनेक क्रीडा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आहे. जयेश. देवेन तयार. देवेंचा चेंडू बॅट फुटला गेले. जयेश आगिवलेची ताकद आहे. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. देवेंच्या विरोधामध्ये खेळलेला हा चौकार आहे. पहिला चेंडू 4, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू चौकार. मॅच चांगली होताना पाहायला मिळेल कारण एका बाजूला बॅटिंग साईड स्ट्रॉंग आहे तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी तितक्याच ताकदीची आहे. मॅचला मजा येईल. दापलकावर धावसंख्या 8. गोलंदाज तयार आहेत. देवेन. स्ट्रायकर एनवर जयेश आगिवले. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा. पुन्हा एकदा बॅट फुटला गेले. चेंडू हवेमध्ये. बबलू पासून दूरवरती चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. बॉल आणि खेळाडू मध्ये रेस लागले. बॉलने रेस जिंकली. चेंडू सीमा पार. 4 चौकार. संघाची धावसंख्या वाढते. 12 धावा. ऐगाव देवी मारळ SM 11 हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये खेळत असताना. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग भरपूर चांगली राहिली. पहिल्या सत्रामध्ये आपण चेतन पालचा विचार केला. 7 चेंडू त्याने फेस केले. 23 बनवल्या. दुसऱ्या बाजूला 7 चेंडू फेस केले. देवेनने त्याने 10 धावा बनवल्या. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब. बारा धावा. जयेश आगिवलेच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेत. चौकार हॅट्रिक किती कंप्लीट करतोय का ते आपल्याला पाहायचं की दुसऱ्या बाजूला देवेन कमबॅक करून देतो आपल्या टीमला. इथे टाकलेला हा सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. देवेनचा चेंडू डॉट आहे. धावफलक स्थिर. 12 धावा. एक बाद 12. महत्वाची विकेट आली ती अभिषेक या खेळाडूची. नॉन स्ट्रायकर एंडवर रोशन आहे. स्ट्रायकर एंडवर जयेश आगिवले हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाड वेगानं यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावर धावा आहेत 12.
शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 24 आणि 24 चेंडूंमध्ये 53 धावांचं लक्ष्य. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 24 आणि 24 चेंडूंमध्ये 53 धावांचं लक्ष्य. रोहनला आणलं आता गोलंदाजी मार्कवर. पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं या गोलंदाजाने. दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीची फलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली ती रोशन या खेळाडूकडून. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. महेंद्र जगताप अर्थात पेरू यांच्या प्रत्येक झेलासाठी कॅश प्राइज आता आलेला आहे. 200 रुपयाचं प्राइज आहे. निखिल पाटील यांच्याकडून प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक पेरूच्या प्रत्येक झेलाला 200 रुपयाचं प्राइज. रोहन आलेत आता गोलंदाजी मार्कवर. त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन त्यांची फलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पहिलाच बॉल. हो गई गलती, हो गई बोल. दांडी 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 गोल. विकेट. बिग विकेट डाउन. रोशन बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानामध्ये आलोक दाखल होताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅचचे हिरो दोन्ही स्वस्त मध्ये बाद होताना पाहायला मिळाले रोशन आणि अभिषेक. आता जिम्मेदारी वाढली आलोक जयेश या खेळाडूंवर. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतोय. गोलंदाजीमध्ये आपण रोहन या खेळाडूला पाहिलं ज्याने पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. आलोक न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर. त्यांची फलंदाजी पाहिजे. रोहन तयार आहेत. दाबल कबर धाव संख्या 12. 2-12. बॅटिंग करत असताना आई गावदेवी SM11 हा संघ पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू आलोकच्या बॅट मधून फटका फसलाय. चेंडू हवेत. अजून एक विकेट आली. फलंदाज बाद. बिग विकेट डाउन. आलोक बॅक टू द पवेलियन. दोन चेंडूंवर 2 विकेट मिळून देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानामध्ये आदेश दाखल होताना पाहायला मिळेल. ऑन अ हॅट्रिक. रोहनला संधी विकेट हॅट्रिक कंप्लीट करण्याची. या अगोदरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं जयेश आगिवलेला चौकार हॅट्रिक खेळण्याची संधी होती आणि आता इथे रोहनला विकेट हॅट्रिकची संधी आलेली आहे. रोहन तयार आहेत. स्ट्रायकर इनवर आदेश. विकेट हॅट्रिकची संधी आहे. पव्या विकेट हॅट्रिक येथे कंप्लीट होती का ते आपल्याला पाहायचं. दापलेकावर धाव संख्या 12. रोहन ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकर इनवर आदेश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. आदेशच्या बॅटमधून एक सिंगल आली. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल बॅटर आदेशला. त्याचा अकाउंट ओपन होत आहे. दापलेकावर धाव संख्या 13. 13 ऑन द बोर्ड.
13 धावा. दाबल कव्हर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूंचा खेळ आणि भागीदारी अतिशय महत्वाची राहील. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल झाला. जयेश आगिवले माघारी. अजून एक विकेट रोहनची या षटकातली तिसरी. एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहन या खेळाडूकडून. 3 महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्यात. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. 13 या धावसंख्येवर बसलेला हा 4था धक्का. 4 बाद 13. आदित्य आलेत नाही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दापलकबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 13 धावा आहेत. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती तिथे क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आहेत. बेल रनिंग बिटवीन द विकेट. आदित्यचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. संघ धावसंख्या 15. धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 कंप्लीट. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता. दोन षटकांचा विचार केला तर बॅटिंग करत असताना 14 धावा होत्या. प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्वामी 11 वरप. परंतु काय फिनिश केलेले जबरदस्त. शेवटच्या 3 षटकांमध्ये तिसऱ्या षटकात 11, चौथ्या षटकात 17 आणि शेवटच्या षटकात आलेल्या आहेत त्या 22 धावा. गोलंदाज तयार आहेत. सचिनच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहेत. सचिनचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण स्वामी 11 वरपची आणि तितकीच चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. ग्राउंड फिल्डिंग जबरदस्त होताना पाहायला मिळाले. प्रत्येक कॅच ज्या ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये गेलाय त्या त्या वेळेस कंप्लीटच केला. क्षेत्ररक्षकांचं कौतुक व्हायला पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक डॉट बॉल. समीकरण चेंज. 16 चेंडू 49 धावा. लक्ष टीम
आई गावदेवी SM11 मारळ अडचणींचा सामना करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 17 धावा. पहिला सामना चेस होताना पाहायला मिळाला. दुसऱ्याही सामन्यामध्ये चेस होऊ शकलं नाही आणि तिसऱ्याही सामन्यामध्ये आता ते सावड. परंतु मैदानाच्या आतमध्ये आदेश आहे. आदेशला काहीतरी करामत करावी लागेल. 2 ते 3 मोठाले फटके मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील टीम आई गावदेवी SM11 मारळला. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. चेंडू हवेत. कॉट अँड बोल्ड. अजून एक धक्का. फलंदाज बाद. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. सचिन तदनंतर आपण पाहिलं रोहन देवेन. प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी आहे ती पूर्णपणे निभावलेली आहे. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सचिन तयार. सचिनचा हा ही चेंडू. अजून एक डॉट बॉल आलाय. सुमितला आपण मैदानामध्ये पाहतोय जो डॉट चेंडू खेळताना पाहायला मिळेल. संघात जाऊ संख्या धावफलकावर 17. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 12 चेंडू 48 धावा. ड्रिंक्स ड्रॉली मैदानाच्या. गोलंदाज तयार. रोहन गोलंदाजीसाठी तयार आहे. धावफलकावर धावसंख्या 17-48 बनवायच्या. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12. आदित्य स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक त्या खेळाडूचं व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी. 3 विकेट त्याने गोलंदाजी करत असताना मिळवल्या. अचूकता त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. देवेन. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 47 धावांचं एक मोठं आव्हान अजूनही बाकी आहे 10 चेंडूंमध्ये. यानंतर ऋत्विक 11 मारळ आणि थापा 11. डू ऑर डाय
जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकेल आणि जो पराभूत होईल या स्पर्धेच्या बाहेर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे तिथे रनआउटची संधी आहे. विकेट आली. अजून एक धक्का. फलंदाज बाद. बॅटर मैदानामध्ये संतोष एंटर होताना पाहायला मिळतील. भरपूर विकेट आलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केलेले आहेत. रोहनच्या षटकामध्ये आपण पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट पाहिल्या. नऊ चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. धावा अजूनही बनवायच्या त्या 47 धावा. गोलंदाज तयार रोहन आणि बॅटर मैदानामध्ये आलेत ते संतोष. एक्सपिरियन्स या खेळाडूकडे भरपूर आहे. चेंडू हवेत. विकेट आली. 4थी विकेट येते ती रोहन या गोलंदाजाला. तो 5 पर कंप्लीट करतोय का ते पाहायचे आपल्याला. फलंदाज बाद. गोलंदाज तयार आहे रोहन. इथे विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षकाला थोडीशी उलकवणी दिली चेंडूने. एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली. संघाचा धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 19 धावा. गोलंदाज तयार आहेत रोहन. रोहनचा हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न आणि या स्पर्धेतली पहिली 5 पर कंप्लीट करत असताना रोहन जबरदस्त गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाली. 5 विकेट ऑल. फलंदाज बाद. आठ विकेट बाद झालेले आहेत. 2 विकेट अजूनही बाकी आहेत. शेवटचा अंतिम षटक बाकी. जबरदस्त गोलंदाजी. रोहन पहिल्या षटकामध्ये आले 3 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट मिळवल्यात. जबरदस्त गोलंदाजी. सहा चेंडू धावा किती पाहिजे. ओके सांगतो. 46 पाहिजे अजून. गोलंदाज कल्पेश. पहिला चेंडू वेगाने टाकला. यष्टीरक्षण चांगले. चेंडू डॉट. 5 चेंडू 46 धावा. शेवटच्या 2 विकेट आहेत. 6वा सामना होईल. जी टीम जिंकेल त्यांचा 6वा. जी पराभूत होईल तिचा 5वा. इथे टाकलेला हा चेंडू. चेंडू हवेमध्ये. तिथे पेरू झेल झाला आणि निखिल पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक पेरू साडी. जबरदस्त झेल. फलंदाज बाद. जरी इंजर्ड आहेत तरी त्यांनी कॅच पकडलेला आहे. प्रशांत रेड्डी हे देखील उपस्थित होत आहेत. आरबी वरपचे त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. एक जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर होणारे मॅच थापा 11 रुद्विक 11 मारळ. टॉस जिंकला थापा 11 ने आणि निर्णय घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. शेवटची विकेट. शेवटची जोडी मैदानाच्या. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. 3 चेंडू डॉट टाकलेत. काय गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. कल्पेश आलेत आता गोलंदाजी मार्ग पर.
इथे अजून एक चांगला चेंडू, पहिलं निर्धाव षटक येते का ते पाहायचं आता कल्पेशच्या माध्यमातून. फायपर आलेला आहे पहिला, आता पहिलं निर्धाव षटक येतं का ते पाहायचं आहे. बॅटिंग जबरदस्त राहिली ती चेतन पाल, 27 धावांचं योगदान राहिलं 7 चेंडूंमध्ये. इथे अजून एक चेंडू डॉट, शेवटचा चेंडू बाकी आहे. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक कल्पेश टाकतोय का ते पाहायचं आपल्याला. लास्ट बॉल टू गो, गोलंदाजी मार्कवर कल्पेश तयार. इथे टाकलेला हा चेंडू आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक कल्पेशच्या नावावर जाते. अभिनंदन, खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये जबरदस्त खेळ. सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ टीम स्वामी 11 वरप. अभिनंदन, तुमचं कौतुक आम्ही करू. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, जबरदस्त गोलंदाजी करत असताना 5 विकेट त्याच्या अकाउंट मध्ये आणि 1 रनआउट, अशा 6 विकेट 2 ओव्हर मध्ये घेणारा गोलंदाज रोहन ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला रोहन आपला अवॉर्ड घेण्यासाठी पहिल्या सेमीफायनल मध्ये जाणारा संघ स्वामी 11 वरप. अभिनंदन. मॅचला सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये करूया थोडंसं परिवर्तन. ऐकूया नितीन कालनसर यांचा आवाज. धन्यवाद. निखिल पाटील साहेबांना विनंती होती आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे. निखिल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. रोहन मॅन ऑफ द मॅच, ज्याने 6 विकेट घेतले त्या मॅच मध्ये. रोहनसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, जबरदस्त गोलंदाजी केली रोहनने. आणि सर्व उभरते सितारे आहेत, रोहन यंगस्टार आहेत. रोहन या मॅन ऑफ द मॅच निखिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत निखिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. निखिल पाटील यांच्याकडे 200 रुपये कोणासाठी आहेत? पेरू आणि हॅट्रिकसाठी सुद्धा 300. 5 वेळ घेतले त्यासाठी सुद्धा 300 आहेत. रोहन तुमच्यासाठी सुद्धा 300 रुपये आहेत. रोहन तुमच्यासाठी 300 आहेत आणि पेरू तुमच्यासाठी 200 आहेत. शुभम काळू कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. शुभम काळू. चला थापा 11 फिल्डिंग लगेच लावा प्लीज. थापा 11 फिल्डिंग लावायची. निखिल पाटील साहेबांकडनं आपण पाहिलं तर रोहनसाठी 300 आणि पेरूसाठी 200. नेहमीच निखिल पाटील साहेबांचं योगदान असतं टेनिस क्रिकेटमध्ये. बक्षिसांचा ते वर्षाव करतात. चेतन पालने सुद्धा 27 धावा केल्या त्या मॅच मध्ये. त्याही उपयोगी ठरल्या विजयासाठी, जरी 6 विकेट रोहनने घेतले असतील. चला फिल्डिंग लावायची थापा 11. आता मात्र थापा 11 आणि ऋद्विक 11 महाराळ. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतनं बाहेर आणि जो जिंकेल तो आई गावदेवी महाराळ SM 11 संघावर खेळेल. मी आई गावदेवी महाराळ SM 11 कडे अजून एक संधी आहे.